महाराष्ट्र भारतीय शिक्षण मंडळ मुंबई यांनी प्रकाशित केलेलं डॉक्टर अविनाश बिनीवाले लिखित भाषा सौष्ठव या पुस्तकातील परिवर्तित मराठी नावाचं 18वं प्रकरण मी मोहन केळकर आता वाचणार आहे. भाषेच्या खुद्द आपल्या मराठी भाषेच्या संदर्भात लिंग परिवर्तन, विभक्ती परिवर्तन, शब्दक्रम परिवर्तन, रूप परिवर्तन, नामाचं सामान्य रूपच न करणं इत्यादी काही मूलभूत विषयांची चर्चा करावी लागेल असं कधी वाटलंच नव्हतं. पण आज ती गांभीर्यानं विचार करायची वेळ आली आहे. आकाशवाणी, विशेषतः आकाशवाणीचं पुणे केंद्र आणि दूरचित्रवाणीच्या मराठीतल्या विविध वाहिन्यांवरच्या आणि वर्तमानपत्रातल्या बातम्यांमध्ये तसेच इतर सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांत आणि विशेषतः आपल्या उत्पादनांचा प्रसार करणाऱ्या जाहिरातींमध्ये इतकं वाईट मराठी वापरतात की ते ऐकवत नाही. मी जी माहिती लिखित स्वरूपात समोर मांडलेली असते ती अशुद्ध लेखनामुळे वाचवत नाही. शब्दांचं चुकीचं लेखन, चुकीचे नि वाईट उच्चार, शब्दांवर चुकीचे आघात देणं किंवा आघातच न देणं, नामांचे सामान्य रूप न करताच प्रत्यय लावणं, अजीव म्हणजे इनॅनिमेट शब्दांना द्वितीयेचे प्रत्यय लावणं, उदाहरणार्थ शेंगांना तळून घ्या, वांग्याला भाजून घ्या, चहाला पिऊन घ्या इत्यादी इत्यादी. चुकीच्या वाक्यरचना करणं या तर नित्याच्याच गोष्टी झालेल्या आहेत. पण आता मराठी शब्दांची लिंगही सरसकट बदलण्याचे प्रकार रोजचेच झाले आहेत. त्याच्या जोडीने वचनाचीही नवीन रूपं अस्तित्वात यायला सुरुवात झाली आहे. उदाहरणार्थ, तो व्यक्ती बोलतो आहे यात लिंग परिवर्तन झालंय. चांगला तेल वापरा याच्यामध्ये नामाचं लिंग बदललेलं आहे. तुझी मदत करू का मी याच्यात चुकीची विभक्ती वापरली आहे. 7:50 झाली आहेत याच्यामध्ये चुकीचं लिंग वापरल्यामुळे बहुवचनाची चूक झाली. दुपारचे 1:30 वाजले आहेत यात नामाचे लिंग चुकल्यामुळे बहुवचनाचं रूप चुकलं. अनेक विमानतळे जलमय झाली याच्यात बहुवचनाचं रूप चुकलं. 12:01 झाली आहेत, एकवचन कुठे वापरायचं हेच कळलेलं नाही. हे क्रीम तुमच्या कोमलताची रक्षा करते. कोमल या विशेषणापासून कोमलता असं नाम मराठीत होत नाही इत्यादी. असली उदाहरणं तरी किती सांगायची. मराठीत शब्दाचं लिंग बदललं की संबंधित विशेषणांचं रूप बदलतं, क्रियापदांचे प्रत्यय बदलतात आणि वाक्याचा तोलच पूर्ण बिघडून जातो. हे सारे भयंकर प्रकार दिवसभर आपल्या कानांवर जोरदारपणे आदळत असतात आणि डोळ्यांसमोर निर्लज्जपणे नाचत असतात. दिवसभर चालणाऱ्या या दुहेरी माऱ्यामुळे नव्या पिढीला असली चुकीची रूपच योग्य वाटायला लागतात, तर जुन्या पिढीच्या मनात संशय येऊन दिवसभर दिसणारी आणि कानांवर आदळणारी रूपच प्रमाण वाटायला लागतात. परिणामतः मराठीची अधोगती होतच राहते. ह्याच्या जोडीने आता विधान वाक्यातही कारण नसताना क्रियापद शेवटी न वापरता इंग्लिशप्रमाणे दुसऱ्या जागी वापरणं चालू झालं आहे. म्हणजे मुळावरच आघात. लिंग परिवर्तन, वाक्यातला शब्दक्रम बदलणं, चुकीची विभक्ती वापरणं, उदाहरणार्थ माझी मदत केली वगैरे मूळ रचनेतले बदल पाहून कधीकधी वाटतं की मराठी भाषा बिघडवण्याचं एखादं कारस्थान तर कोणी रचलेलं नाही ना. मराठी बिघडवण्याच्या या कारस्थानामागे परदेशी हात किंवा हस्तक्षेप आहे की काय? कोणाचा? शुद्ध लेखन, उच्चार, वाक्यरचना, रूपसिद्धी असं सर्वच बिघडवून नक्की कोणाचं भलं होतं किंवा होईल हे तरी एकदा कळू दे. मराठी बिघडवलं की इंग्लिश चांगलं होईल असं कोणाला वाटत असेल तर तसं होणार नाही, मुळीच होणार नाही. असलं जाणून बुजून बिघडवलेलं भयानक मराठी वाचण्यापेक्षा आणि ऐकण्यापेक्षा हिंदी माध्यमं म्हणजे मुद्रित माध्यमं आणि ध्वनी माध्यमं तुलनेनं खूपच सुखद वाटतात. भाषेचे नियम पाळणं हिंदी भाषिकांना त्रासदायक वाटत नाही, मग मराठी भाषिकांनाच त्यात काय अडचण वाटते? तत्सम शब्दांचं पारंपरिक लेखन म्हणजे संस्कृत शब्दांचं लेखन हिंदी, बांगला, तमिळ, कन्नड वगैरे भाषिकांनी मुळीच बदललेलं नाही की बिघडवलेलं नाही. मग मराठी भाषिकांनाच काय अडचण आहे? मराठीने तत्सम शब्दांचं लेखन का बिघडवलं ते तातडीने सुधारावं. मराठीची आजची ही गती मला अधोगती आहे असं वाटतं. तुम्हालाही ती अधोगती वाटत असेल तर ती थांबवण्यासाठी आपल्याला काही करता येईल का? काय करता येईल? काय काय शक्य आहे? आपण आपल्या मराठीसाठी काही करायचं की काय होईल ते होऊ दे असं म्हणत केवळ बघ्याची भूमिका घेऊन नव्या बिघडणाऱ्या मराठीचं मनापासून स्वागत करायचं. अशा सातत्याने बदलत चाललेल्या मराठीचं रूप भविष्यात कसं असेल? कसं असेल ते नवं मराठी? हिंदीच्या प्रभावामुळे हिंदीच्या जवळचं असेल की इंग्लिशच्या प्रेमाने भाराभर इंग्लिश शब्द वापरून ते इंग्लिश भाषेच्या रचनेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणारं, स्वत्व सोडलेलं, मान मोडलेलं?
कर्ता क्रियापद कर्म अशी इंग्लिशसारखी वाक्यरचना असेल तिची, का असा काही नियमच उरला नसेल? लेखनात ऱ्हस्वदीर्घ असं काही शिल्लक उरलं असेल का? नामाचं सामान्य रूप करण्याची मराठीतली रचना टिकून राहणार की इतिहास जमा होणार, मोडीत निघणार? नामांची लिंग बदलती म्हणजे बोलणाऱ्याच्या इच्छेनुसार सोयीनुसार असतील की ऐनवेळी तोंडातून बाहेर पडेल ते पडेल अशा नव्या पद्धतीनुसार बिनधास्त असतील? थोडक्यात म्हणजे नवी मराठी पूर्णपणे नियमरहित होऊन युजर फ्रेंडली ॲब्सोल्युटली सुलभ होईल का? की असं काही होण्यापूर्वीच बिचारी मराठी युजरलेस झाली? असं तर काही होणार नाही ना. सुलभ, थँक गॉड. 50-60 अक्षरांच्या वर खाली पुढे मागे कानामात्रा उकार रफार अशी काहीतरी विनाकारण हालचाल करायला लावणाऱ्या मराठीच्या आजच्या देवनागरी लिपीची उचलबांगडी करून तिच्या जागी सुटसुटीत वाटणारी सुट्या सुट्या अक्षरांची सरळसोट जाणारी रोमन लिपी स्थानापन्न झालेली असेल का? मराठीचं हे स्खलन असेल की नाविन्य असेल की नूतनीकरण की सुलभीकरण असेल की साधंसुधं परिवर्तन? येणारा काळच हे ठरवेल. असं झालं की आजची किंवा आजपर्यंतची मराठी भाषा नव्या पिढ्यांना हळूहळू अनाकलनीय होईल आणि लवकरच ती लुप्त होईल. परिणामतः तथाकथित मराठी माणसांच्या डोक्यावरचं मराठी नावाच्या लुप्त संस्कृतीचं अवजड ओझं सहजपणे दूर फेकलं जाईल. तमाम मराठी भाषिकांना अगदी हलकं हलकं वाटेल. जगाच्या इतिहासात किरकोळ लोकसंख्या असणाऱ्या भाषांबाबत संकुचित होऊन हळूहळू लुप्त होण्याचे प्रकार नेहमीच घडत आले आहेत. पण 10 कोटी मराठी भाषिकांनी सांस्कृतिक आत्महत्या का केली असा प्रश्न अमेरिकेतल्या पुढच्या काही पिढ्यांना नक्कीच पडण्याची शक्यता आहे. आजच्या मराठी भाषिकांचे अमेरिकेतले भावी काळातले वंशज लुप्त झालेल्या मराठीवर अनेक संशोधन प्रकल्प राबवतील. त्यातले काही धादांत खोटे निष्कर्ष असे असतील: हिंदीच्या राक्षसी आक्रमणामुळे पश्चिम भारतातली मराठी भाषा संपली. महाराष्ट्रातल्या तत्कालीन काही तथाकथित विद्वानांनी शुद्ध लेखन शुद्ध उच्चार वगैरे गोष्टींचा फाजील आग्रह धरल्यामुळे तरुण पिढ्या बिथरून परदेशी निघून गेल्या आणि उरल्या सुरल्यांनी इंग्लिशचा स्वीकार केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर ज्या प्रचंड रकमा केंद्र सरकारकडून मिळाल्या त्यातून अल्पकाळातच सर्व मराठी मंडळी परदेशी निघून गेली ती गेलीच. परिणामतः भारतातील मराठी संपली. एक बातमी. शिकागो दिनांक 15 ऑगस्ट 2090. एशियन स्टडीजचे प्राध्यापक जीवन बोस्टनकर जुन्या मराठी साहित्यकृतींचा शोध घेण्यासाठी काल रात्री मॉस्कोला रवाना झाले. मस्कवा विद्यापीठाच्या ग्रंथालयात मराठी पुस्तकांचा साठा मिळू शकेल असा विश्वास त्यांनी जाण्यापूर्वी व्यक्त केला. परमेश्वरा, असे काही कधीही न घडो हीच इच्छा.